जे न्यायमूर्तींचे आणि उच्च न्यायालय असो सर्वोच्च न्यायालय असो संपूर्ण निकाल बऱ्याच वेळेस असं एका मिनिटात असं ते क्लोज फॉर ऑर्डर जेव्हा करतात तर ते त्यांचा निकाल नंतर पब्लिश करतील. त्यांनी तारीख पण दिली आहे, त्यामुळे त्या दिवशी हे निकाल 100% हा निकाल जाहीर होईल. त्याच्यामध्ये फक्त आता ज्या राहिल्यात त्या गोष्टी फक्त तांत्रिक लिगलिटी राहिलेला आहे. आता मी तुमच्याकडनं सगळी जी माहिती आता मिळते सगळं, तर यामध्ये पूर्णपणे हे तांत्रिक दृष्ट्या आता राहिलं आहे. यामध्ये बिलकुल 29 तारखेला निकाल या ठिकाणी दिला जाणार आहे. कोर्टाने राखून ठेवला निकाल. नाही सुरुवातीपासून कुठल्या पद्धतीचा युक्तिवाद केला होता नाही, आता मी ह्या प्रकरणात काही वकील नाही, पण एक लॉ स्टुडंट आणि कायद्याचा एक विद्यार्थी म्हणून मी आताच माहिती मला मिळाली. मी तर सुनावणीच्या वरती पण नव्हतो, पण एक वकील म्हणून तर ह्या ज्या प्रकारे हे जेव्हा न्यायमूर्ती प्रकरण राखीव ठेवतात क्लोज फॉर ऑर्डर्स, त्यावेळेस याचा निर्णय त्यांच्या मनामध्ये त्यांनी काय निर्णय द्यायचा काय हे सगळं आलेलं आहे. याचं फक्त एक लेखन डिक्टेशन क्लरिकल वर्क जे राहिलं आहे ते राहिले सर्वांचे विकास राहिले. आता या प्रकरणामध्ये एकच शिक्षा आहे, ती म्हणजे मृत्यूदंडच झाला पाहिजे. कारण ज्या पद्धतीने आणि हे जे प्रकरण आहे हे रेरेस्ट ऑफ रेरेस्ट केस, म्हणजे एखादी जी घटना होती त्यावेळेस तिला रेरेस्ट ऑफ रेस्ट म्हणजे त्याला अपवादच म्हणतात. आपल्या कायद्याचा जो मूळ ढाचा आहे, गाभा आहे की बेगुन्हा निरपराधावर शिक्षा नाही झाली पाहिजे, त्यामुळं शेवटपर्यंत त्याला संधी दिली जाते. आणि ह्या प्रकरणामध्ये देखील पुन्हा ते अपिलावरती वर्ग सुप्रीम कोर्ट राष्ट्रपती द्यायचा. मात्र या न्यायालयाने ताबडतोब फास्ट ट्रॅक कोर्टवरती ज्या प्रकारे हे खरंच अभिनंदन स्तुत्य आहे. आणि ज्या वेगाने यावरती कारवाई झाली, निश्चित अशा प्रकरणाचे घडतात ज्यामध्ये अशा लहान किंवा कुठल्या अतिशय हिंसक प्रकारचे त्यामध्ये हे पाळलं पाहिजे. साहेबांनी मनात ऑर्डर जर केली असेल तर उरलाय तो प्रश्न फक्त क्लरिकल निश्चित क्लरिकल वर्क म्हणजे थोडक्यात तयार झालेले हो. न्यायमूर्तींनी दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेतलं. दोन्ही बाजूंचा ज्यावेळेस कोर्टाच्या कामकाजामध्ये ज्यावेळेस न्यायमूर्ती आरोपी आणि सरकार पक्षाचं म्हणणं ऐकून घेतलं, दोघांचे म्हणणे ऐकून घेतले. आता त्याचं विश्लेषण काय निर्णय द्यायचा त्यांनी जेव्हा क्लोज फॉर ऑर्डर केलंय न्यायमूर्ती, त्याच्या ऑर्डर मध्ये लिखित स्वरूपात येईल. वकील म्हणतात की त्यांना जन्मठेप देण्यात यावी, त्यांचं वय पाहता हे सगळं हा अधिकार न्यायमूर्तींचा आहे. आरोपींचे वकील उद्या म्हणतील त्यांना सोडून द्या, काय त्यांचं काय वकिलांचं बाजू मांडायचं. हा मुद्दा जो आहे त्याच्या वयाचा तो सन्मान्य न्यायाधीशांनी खोडून लावलेला आहे. फक्त आता मुद्दा राहिलेला आहे की क्लोजर ऑर्डर. बिलकुल बघा, या केसमध्ये ज्यावेळेस रेरेस्ट ऑफ रेरेस्ट केसमध्ये जेव्हा एखादी घटना येते त्यावेळेस निश्चितपणे त्यांना शिक्षा झाली पाहिजे. तर त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं दुमत नसावं.